पुढच्या टॉपिकचं नाव काय? आयनिक इक्विलिब्रियम. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला समजायला पाहिजे की आयन्स म्हणजे काय. आयन्स काय असतात तर आयन्स दोन टाईपचे आयन्स असतात. कुठले कुठले असतात? कॅटायन आणि एनायन. कॅटायनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. एनायनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. आता जे कॅटायन्स असतात ते कॅटायन्स कसे तयार होतात तर इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे कॅटायन्स तयार होतात. इलेक्ट्रॉन लॉस केलं म्हणजे काय, समजा सोडियम आहे, याला स्टेबल व्हायचं आहे. स्टेबल व्हायचं असेल तर Na+ आणि 1 इलेक्ट्रॉन लूज करतो. याने 1 इलेक्ट्रॉन लूज केला की तो काय बनतो? कॅटायन बनतो. बरं, कॅटायन आणि एनायन मध्ये तुम्हाला एवढा फरक कळाला पाहिजे की जे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स असतात, इलेक्ट्रॉन देणारे एलिमेंट्स, ते कॅटायन्स तयार करतात आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट्स असतात ते एनायन तयार करतात. कळतंय? समजलं काय म्हणलं मी? बरं. आणि एनायन्स असतात ते इलेक्ट्रॉन निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉनसाठी हवरे असणारे, इलेक्ट्रॉन घेणारे. दिसला की इलेक्ट्रॉन यांनी घेतला असे असणारे ते कोणते असतात? एनायन्स का कॅटायन्स? एनायन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल Cl+1 इलेक्ट्रॉन गिव्स Cl-. म्हणजे Cl ने काय केलं? 1 इलेक्ट्रॉन गेन केला. इलेक्ट्रॉन घेणारे आयन्स तयार करतात. मग कॉमनली काय म्हणतो? आयन्स. जे आयन्स आहेत ना तर ते आयन्स आणि त्यांच्यामध्ये असणारे इक्विलिब्रियम याचा अभ्यास करणार आहे आपण. म्हणजे कसं, समजा फॉर एक्झाम्पल आता एक रिएक्शन घेतो मी अशीच. समजा AB नावाचा एक मॉलिक्युल आहे आणि काय कोणास ठाऊक काय त्याचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्यानंतर काय तयार होत आहे? समजा A+ आणि B- तयार झालं. म्हणजे काय तयार झाले? आयन्स तयार झाले. आणि जे काय आयन्स प्रोड्यूस झाले की नाही त्याला तुम्हाला एक लक्षात येते का बघा, हे कधी तयार होतात तर यांच्या ॲक्वेशियस सोल्युशन मध्ये पाण्यात टाकल्याशिवाय. म्हणून पाणी घेतल्याशिवाय घ्यायचं नाही किंवा पाण्यात टाकून घ्यायचं. पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्यानंतरच हे आयनाइज होणार आहेत, आयन्स तयार होणार आहेत. जसं मीठ पाण्यात टाकल्यानंतर आयनाइज होते, Na+ आणि Cl- तयार होते, तसं इथं सुद्धा. मग हे ज्याला A+ आणि B- तयार झाले ह्याच्यामध्ये समजा हे आधी 100 होते. किती होते? 100. त्याला हे 0 होते. म्हणजे कधी? पाण्यात टाकायच्या आधी. पाण्यात टाकल्यानंतर थोड्यानं बघितलं तर हे झाले 0, हे झाले 100 आणि हे झाले 100. असं असेल त्या इलेक्ट्रोलाइट म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. कसला? हा, म्हणजे 100% डिसोसिएशन होत असेल, कम्प्लीट डिसोसिएशन होत असेल, एक सुद्धा मॉलिक्यूल शिल्लक राहिला का नाही, असं असेल तर तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो. आणि जर समजा असं होत असेल की काय झालं, मी 100 मॉलिक्यूल घेतले, सुरुवातीला ते हे 0, काही वेळानंतर बघितलं हे झाले 80, हे झाले 20, हे झाले 20, काही वेळानंतर बघितलं हे झाले 60, हे झाले 40 आणि हे 40, आणि थोड्यानंतर बघितलं तर परत डिसोसिएट व्हायचे बंदच झाले, परत तुटतच नाहीये. म्हणजे याचा अर्थ ते कम्प्लीट डिसोसिएशन झालं का सगळ्यांचं? आणि जर कम्प्लीट डिसोसिएशन होत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो? वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. काय म्हणतो? वीक इलेक्ट्रोलाइट. आणि वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर हा एरो डबल दाखवायचा. डबल दाखवायचं म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन दाखवायची. आणि रिव्हर्सिबल रिएक्शन दाखवत असेल तर आपण समजायचं की यांच्यामध्ये इक्विलिब्रियम अटेंड होणार आहे. ते इक्विलिब्रियम कधी अटेंड झालं? ज्यावेळी इथं तुम्ही आला त्याला तुम्ही 1 तास थांबला, 2 तास थांबला, 10 तास थांबला, 4 दिवस जरी थांबला तरी हा नंबर 60चा 60च राहील. AB 60च दिसेल तुम्हाला, A+ 40च दिसणार आणि B- 40च दिसणार. हा नंबर चेंज होत नाही. अशा कंडिशनला आपण म्हणायचं इक्विलिब्रियम कंडिशन. काय म्हणायचं? इक्विलिब्रियम कंडिशन. आता इक्विलिब्रियम कंडिशन अटेंड झाली की विथ रिस्पेक्ट टू टाइम आयन्सची संख्या बदलत नाही, आयन्स कॉन्स्टंट राहतात. आयन कॉन्स्टंट राहतात याचा अर्थ मग तुम्हाला समजायला पाहिजे की तो नंबर कधीच बदलणार नाही. पण ते डिसोसिएशन सुद्धा कोणावर डिपेंड असते माहितीये का? टेम्परेचरवर डिपेंड असते. टेम्परेचर बदलले की हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पण बदलतो. बरं, आता मग समजून घ्या की अशा डबल एरो वाल्या रिएक्शन साठीच हा शब्द आहे इक्विलिब्रियम. सिंगल एरो असता तर सगळ्या गावाला कळते की बाबा हा मॉलिक्यूल 100% डिसोसिएट होणार आहे, अजिबात काय राहणार नाहीत मॉलिक्युल्स. अशा लोकांसाठी हा टॉपिकच नाहीये. हा टॉपिक मेनली कोणासाठी? वीक इलेक्ट्रोलाइट साठी टॉपिक आहे की जे पार्शियली डिसोसिएट होतात अशांसाठी टॉपिक आहे हा. मग आता इथे इक्विलिब्रियम मेंटेन झाले, पण समजा आता यांना वाटलं की बाबा यांची भांडणं झाले, दोघं वेगळे झाले आणि हा याला सॉरी म्हटला, आता आपण परत एकत्र राहूया, जे काय भांडण झालं असेल ते विसरून जावा. दोघे एकत्र आले, समजा 4 जोड्या एकत्र आल्या, ऍट अ टाइम इकडल्या 4 जोड्यांची वाट लागते, ते इकडे येतात. कळते का? म्हणजे हा नंबरच एवढा बदलत नाही. प्रोसेस सुरू आहे, रिएक्शन सुरू आहे. म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये फॉरवर्ड रिएक्शनचा स्पीड आणि रिव्हर्सचा स्पीड सेम असतो. 4 दिवस झाले की 4 पॅचअप होतात. कळलं? त्यामुळे हा नंबर बदलत नाही.
याचा अर्थ ही प्रोसेस इक्विलिब्रियम कंडिशनला गेली असं समजतो आपण. आता याच्यामध्ये बघा अजून एक विषय असा आहे की तुम्हाला यांचं किती ब्रेकअप झालं हे सांगणारा एक पॉइंट आहे, तो म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. कोणता? डिग्री ऑफ डिसोसिएशन. कुठल्या लेटरने दाखवतो? अल्फा. कसा डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायचा? एकदम सोपं आहे. तुम्ही कसं पर्सेंटेज काढताय, टक्केवारी काढताय बघा, खाली काय घेताय? टोटल घेताय. टोटल मोल्स खाली घ्यायचे आणि डिसोसिएटेड मोल्स वर घ्यायचे. म्हणजे ज्याचे डिसोसिएशन झाले, किती डिसोसिएट झाले तो नंबर वर घ्यायचा. जर समजा तुम्ही काय केला, आणि ह्या अल्फाला जर 100 ने मल्टिप्लाय केला तर पर्सेंटेज अल्फा मिळतो. तुम्ही जे टक्केवारीच्या बाबतीत करताय बघा, कसं करताय? 500 मार्काची परीक्षा झाली असेल समजा, 500 पैकी तुम्हाला 200 पडले. किती? 500 पैकी 200 पडले. मग तुम्ही काय करताय? 500 पैकी 200 पडले इंटू 100 करताय ना. म्हणजे हे तुम्हाला जे मिळालं ना ते काय मिळालं? 40%. पर्सेंटेज बाय पर्सेंटेज काढलं तर 40% व्हायला लागले. इंटू 100 केलेलं नाही तर याचा अर्थ 1 पैकी किती असं तुम्ही सांगायला आलाय. 1 पैकी किती सांगणं म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. मग 1 पैकी किती म्हणजे 0.4. 1 आउट ऑफ 1 0.4 डिसोसिएट झाले. आणि किती डिसोसिएट झाले नाहीत? किती झाले? 0.6. 0.6 तशीच राहिले. कळलं ना? असा अर्थ होतो याचा. म्हणजे दोन गोष्टी शिकला तुम्ही. कुठला? अल्फा म्हणजे कोण? डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा काय सांगतोय? 1 पैकी किती तुटला हे सांगणारा कोण आहे? अल्फा. आणि पर्सेंटेज अल्फा काय सांगतोय? 100 पैकी किती तुटले. ही इन्फॉर्मेशन काय द्यायची माहितीये का? तर त्या मॉलिक्यूल बद्दलचा इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असेल तर त्याचं डिसोसिएशन किती होणार आहे हे माहिती पाहिजे तुम्हाला. त्यासाठीचा टॉपिक आहे. कुठला टॉपिक नाव काय? आयनिक इक्विलिब्रियम. पहिला डिग्री ऑफ डिसोसिएशन कळते का? होय ना बोला. बरं, पर्सेंटेज डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय? 100 पैकी किती तुटले. आणि दुसरं डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय? 1 पैकी किती तुटला. तो कसा काढायचा? खाली काय घ्यायचा? टोटल नंबर ऑफ मोल्स किती टाकलेत तुम्ही पाण्यात. आणि वर काय घ्यायचं? त्यापैकी किती तुटले तो नंबर वर घ्यायचा. म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन तुम्हाला मिळणार आहे. परत स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं? की जो इलेक्ट्रोलाइट पाण्यात टाकल्यानंतर संपूर्णपणे कम्प्लिटली डिसोसिएट होतो त्याला म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि वीक इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं? की जो मॉलिक्यूल जो इलेक्ट्रोलाइट पाण्यात टाकल्यानंतर पार्शियली डिसोसिएट होतो, संपूर्णपणे डिसोसिएट होत नाही, अशाला म्हणायचं वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. परत पुढचा कन्सेप्ट येतो ऍसिड आणि बेस. ऍसिड आणि बेस. आता ऍसिड आणि बेस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ऍसिड कोणाला म्हणायचं, बेस कोणाला म्हणायचं. आपण ज्या गोष्टी तुम्हाला आंबट लागतात त्या सगळ्या आपण काय म्हणतो? ऍसिड आहे. पण इथं काय करायचं आपण? ऍसिड म्हणजे 3 सायंटिस्टनी 3 वेगवेगळ्या डेफिनेशन सांगितलं. तर पहिला आहे तो अरेनियस, दुसरा आहे लॉरी आणि ब्रॉन्स्टेड आणि तिसरा आहे लेवियस. आता तिघांच्या डेफिनेशन काय समजून घ्या. पहिला तो अरेनियस. अरेनियस काय म्हणतोय? समजा फॉर एक्झाम्पल HCl घेतला मी. कोण घेतला? HCl फोडा. कसा फोडायचा? H प्लस आणि Cl मायनस. पण कधी? त्याच्या ऍक्वेशियस सोल्युशन मध्ये, ऍक्वेशियस सोल्युशन मध्ये H प्लस आणि Cl मायनस. जो मॉलिक्यूल H प्लस प्रोड्यूस करतो त्यांना काय म्हणायचं? ऍसिड. कोणी सांगितलं? अरेनियस ना. आणि जे मॉलिक्यूल आता NaOH च्या भागात समजा Na प्लस आणि OH मायनस तयार केला. जे मॉलिक्यूल्स काय तयार करतात? OH मायनस तयार करतात. त्यांना काय म्हणायचं? बेस. हे कोणी सांगितलं? अरेनियस सांगितलं. अरेनियस काय म्हणतोय? ऍसिड म्हणजे H प्लस, बेस म्हणजे OH मायनस. ठीक आहे. ही अरेनियसची कन्सेप्ट आहे. दुसरी लॉरी आणि ब्रॉन्स्टेडची कन्सेप्ट आहे. लॉरी आणि ब्रॉन्स्टेडची कन्सेप्ट कोणाशी रिलेटेड आहे? प्रोटॉनशी रिलेटेड आहे. कोणाशी? प्रोटॉन. आता प्रोटॉनशी रिलेटेड कशी आहे बघा. प्रोटॉन डोनर म्हणजे ऍसिड असतो आणि प्रोटॉन ऍक्सेप्टर म्हणजे काय असतो? बेस असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता HCl ने H प्लस तयार केला ना. होय ना बोला. येस नो. बघा HCl प्लस अमोनिया. अमोनिया म्हणजे NH3. अमोनियाकडे काय असते? एक लोन पेअर असते. HCl कसा फोडायचा? फोडा बरं याला. H प्लस आणि Cl मायनस. हा H प्लस इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. हा H प्लस अमोनियाच्या लोन पेअरवर अटॅक करतो. अमोनियाच्या लोन पेअर अटॅक केल्यानंतर काय तयार होते? NH4 प्लस तयार होतो आणि Cl मायनस बाहेर पडतो. आता याच्यामध्ये विषय असा आहे
की अमोनियाने लोन पेअर आहे ना, होय का नाही? त्याच्यामुळं हा H प्लस याच्याकडे अट्रॅक्ट झाला. इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे. कळतंय का? मग H प्लसला अनेक नाव काय माहिती आहे का? प्रोटॉन. H प्लस म्हणजेच प्रोटॉन. काय म्हणायचं प्रोटॉन H प्लसला? हायड्रोजनचा अटॉमिक नंबर किती आहे माहिती आहे तुम्हाला? 1. प्रोटॉन किती असतात? 1. इलेक्ट्रॉन किती असतात? 1. न्यूट्रॉन किती असतात? 0. आता याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन निघून गेला तर काय तयार होते? H प्लस. प्रोटॉन किती राहतात? 1. इलेक्ट्रॉन किती राहतात? 0. न्यूट्रॉन किती राहतात? 0. म्हणजे H प्लस मध्ये फक्त प्रोटॉनच असतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? प्रोटॉन. H प्लस म्हणजेच प्रोटॉन. म्हणजे आरएनएस न सांगणं आणि लॉरेनी ब्रॉन्स्टेड न सांगणं हे एकच आहे. फक्त आरएनएस म्हटला की H प्लस म्हटला आणि हा फक्त प्रोटॉन म्हणतोय, आहे तोच H प्लसच, फक्त त्याला नाव काय दिले? प्रोटॉन. दोघांची भांडणं. ते म्हणते मी सांगितलेलं बरोबर आहे, मी म्हणते मी सांगितलेलं तू कॉपी केलाय की मान्य आहे, पण त्यानं H प्लस म्हटला होता, हा काय म्हणतोय? प्रोटॉन म्हणतोय. पण मटेरियल तेच, आयन तोच, पण बेसची डेफिनेशन वेगळी सांगितली. हा ऍसिड आहे, काय ऍसिड बोलायचं याला? प्रोटॉन दिला नाही ना, H प्लस दिला, प्रोटॉन दिला, आणि याला बेस का म्हणायचं? यानं प्रोटॉन घेतला म्हणून हा बेस आहे. कळते? आणि तिसरी थिअरी आहे ती लेविस थिअरी. लेविस थिअरी काय सांगते? लोन पेअर डोनर म्हणजे बेस असतो, आणि ऍसिड कोणाला म्हणायचं? लोन पेअर ऍक्सेप्टर. बघा HCl ने काय केलं? H प्लस ने काय केलं? लोन पेअर घेतला ना, ऍक्सेप्ट केला ना, लोन पेअर ऍक्सेप्टर. HCl काय आहे? ऍसिड आहे. अमोनियाने लोन पेअर काय केला? ही लोन पेअर दिला ना, कुणाला दिला? H प्लस ला दिला, म्हणजे लोन पेअर डोनर आहे. हे कळतंय? येस नो? हा. आता हे रिव्हर्सिबल रिएक्शन होत असताना हा प्रोटॉन देतोय आणि हा प्रोटॉन घेतोय. हा प्रोटॉन देतोय म्हणजे हा कोण असणार आहे? ऍसिड, आणि हा कोण असणार आहे? बेस. आणि हा कोण आहे? ऍसिड, आणि हा कोण आहे? बेस. असं जर फॉर्मॅट असेल तर ह्या जोडीला आपण म्हणतो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. काय म्हणायचं? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. काय बोलायचं? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. हे समजतंय? येस नो? आता पुढचा एक पार्ट आहे, तुम्हाला एक डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असेल हे समजायला पाहिजे. डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय समजून घ्या. आता समजा मी एक मॉलिक्यूल घेतो CH3 C डबल बॉन्ड O-OH. याचं नाव काय माहिती तुम्हाला? याला म्हणायचं ऍसिडिक ऍसिड. ठीक आहे. हा मॉलिक्यूल नको असेल तर AB नावाचा मॉलिक्यूल घेऊया, सोपा पडेल तुम्हाला. हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे कळतंय का काम? म्हणजे तो 100% डिसोसिएट होणार नाही, पार्शियली डिसोसिएट होतो. असा असेल तर A प्लस आणि B मायनस, पण कधी? इन इट्स ऍक्वेस सोल्युशन. असा असेल तर त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचा असतो. काय काढायचा असतो? डिसोसिएशन कॉन्स्टंट. मग डिसोसिएशन कॉन्स्टंट कशाने दाखवतो? केनं दाखवतो. मग केनं दाखवताना कसा काढायचा? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. म्हणजे A प्लस चं कॉन्सन्ट्रेशन इंटू B मायनस चं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय AB. कळते कसं काढायचं के? आता हा के कोणासाठी काढूया? तर दोघांसाठी काढूया. दोघं कोण? तर एक स्ट्रॉंग ऍसिड आणि एक स्ट्रॉंग बेस घेऊया आपण. बघा मी असं म्हणतो स्ट्रॉंग ऍसिड, सॉरी वीक ऍसिड. स्ट्रॉंग साठी का काढायचं नाही माहितीये का? सगळ्या गावाला माहिती आहे की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल किंवा स्ट्रॉंग ऍसिड असेल किंवा स्ट्रॉंग बेस असेल तर डिसोसिएशन कसं होतं रे? कम्प्लीट होऊन जाते. त्यामुळे काय काढायचं गरज आहे? सगळ्यांना माहिती आहे डिसोसिएशन कम्प्लीट होणार आहे. ऍक्च्युअली हा कन्सेप्ट कोणासाठी? वीक इलेक्ट्रोलाइट साठी, वीक ऍसिड, वीक बेस साठी कन्सेप्ट आहे. हा टॉपिकच त्यांच्यासाठी आहे. बरं के का काढायचं हे पण सांगतो की 100 पैकी किती तुटले किंवा 1 पैकी किती तुटला किंवा एक स्पेसिफिक फॉर्मॅट असेल, किती तुटणार आहे हे सांगणार कोणतरी पाहिजे ना आपल्याला. किंवा मॉलिक्यूल बद्दलची इन्फॉर्मेशन कोण देते? तर के देते. म्हणजे एका गावात 100 लग्न झाली, एका महिन्यानंतर बघितलं त्यातले किती दिवस झाले सांगणारा कोणतरी खबरी असतो ना गावातला, रिक्षा फिरवणारा. असे यांचं ब्रेकअप झालं बघा, आज सांगणारा जो खबरे आहे ना, तो खबऱ्या म्हणजे कोण आहे? KA किंवा KB. हा ते कसं आहे समजून घ्या. आता मी वीक ऍसिड घेतो. वीक ऍसिडच का घेतलं? तो पार्शियली डिसोसिएट होतो म्हणून वीक ऍसिड घेतलं. फॉर एक्झाम्पल मी HA नावाचं एक ऍसिड घेतलं. वीक ऍसिड म्हणजे की डबल एरो आला पाहिजे, रिव्हर्सिबल रिएक्शन आली पाहिजे. H प्लस आणि A मायनस. पण इथं काय लिहायचं रे? काय लिहायचं? AQ, ऍक्वेशियस. मग हा ऍसिड आहे म्हणून Ka लिहायचा.
के म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट, ए म्हणजे ऍसिड. म्हणजे कळायला पाहिजे ना कोणाचा, अरे के कोणाचा तो, ते म्हणते मी ऍसिड वाल्याचा आहे म्हणून ए लिहायचा. मग कसा लिहायचा डिसोसिएशन कॉन्स्टंट, एच प्लस ए मायनस डिवाइड बाय एच ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता याच्यामध्ये बघा, जेवढी एच प्लस ची संख्या जास्त तेवढा के कसा असणार, आवाज मोठा का छोटा, मोठा. जेवढे एच प्लस जास्त तेवढा के मोठा. थोडक्यात बघा, के जेवढा मोठा असेल ना, मोठा असेल, जास्त असेल, तेवढा ऍसिड असते ना ते डेंजर असतं. कसं असते, डेंजर. का डेंजर, तर त्या ऍसिड मध्ये एच प्लस ची संख्या जास्त असते. ज्या ऍसिड मध्ये एच प्लस जास्त ते डेंजर, जेवढे एच प्लस कमी तेवढे ते सॉफ्ट. समजते का. मग त्याच्यामध्ये सुद्धा समजा आता हे वीकच आहे, वीक मध्ये सुद्धा बघा, एकाला 2 मुलं आहेत, एकाला 35% पडले आणि एकाला 36% पडले. दोघं पण कसे आहेत, दोघं पण गंडच आहेत, वीकच आहेत, पण दोघात कम्पेअर करता कोण हुशार आहे. हा तसं इथं त्यासाठी एक के काढायचा. दोघं पण वीक आहेत मान्य आहे की, पण त्यातला पण जरा कोण आहे, जरा कोण जास्त एच प्लस तयार करतोय, त्यातल्या त्यात कोण कमी एच प्लस तयार करतोय, हा सांगणारा फॉर्मॅट म्हणजे के ए असतो. कळतंय का. के ला काय म्हणायचं रे, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड. मग समोरच्याला एखाद्या ऍसिड बद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर समोरच्याला विचारायचं त्याचा के किती आहे. तो के म्हणला लय मोठा के, जास्त के सांगितला तर माझ्यासाठी डेंजर आहे, के लय छोटा सांगितला तर माझं हा चालतंय, एच प्लस कमी आहेत. आपण जे सगळे खातो का नाही ऍसिड, त्या सगळ्यांचा के छोटा असतो, याचा अर्थ एच प्लसची संख्या कमी असते. जर जास्त असेल तर मग अवघड होते. फॉर एक्झाम्पल, ते काजूचं टर्बल कधी हे केलंय का, दातांना फोडले का कधी, दातून जर फोडलं 15 दिवस महिनाभर जखम जात नाही, परत जखमच होते. ऍसिड असते, ते स्ट्रॉंग ऍसिड असते. म्हणून काजू हातावर सुद्धा फोडायचं नाही, काजूचं वरचं टर्पल, त्याला एक प्रोसेस आहे, ते प्रोसेसनं फोडावं लागतं ते. आणि टर्पल हातांना असं गोळा करत नाहीत का, ऍसिड आहे. समजलं का, माहितीये का तुम्हाला हे. नाही कधी कोकणात गेला तर हावऱ्यासारखं काजू फोडून खाशील. हा ते काजू फोडताना पण त्याला पहिला स्टीम द्यावी लागते, मग ते करून ते पुढची प्रोसेस वेगळी आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की स्ट्रॉंग ऍसिड हे डेंजर असते. ज्याचा के मोठा ते ऍसिड डेंजर, के छोटा तर नॉर्मल, काय प्रॉब्लेम नाही. जे मी ऍसिड बद्दल बोलतो तसंच वीक बेस बद्दल बोलतो. वीक बेस म्हणजे BOH नावाचा एक वीक बेस घेतला मी. फोडा कसा फोडायचा, B प्लस आणि OH मायनस. हे कधी रे, ऍक्वेशियस सोल्युशन मध्ये जे मॉलिक्युल्स OH मायनस प्रोड्यूस करतात त्यांना काय म्हणायचं, बेस. कोणी सांगितलं, अरेनियस. कोणी सांगितलं, हा के. त्याला विचारायचं कोणाचा रे तू, ते म्हणते मी बेसचा बी, बेसचा के म्हणते. हा के म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट. काय फॉर्म्युला आपला, B प्लस OH मायनस अपॉन BOH. कळते का. जेवढे OH मायनस जास्त तेवढा KB मोठा, जेवढे OH मायनस कमी तेवढा KB छोटा. हे कळते. बर, आता हे मी जे सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला H प्लस किती तयार झाले, तर ते अल्फाच्या लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं, डिग्री ऑफ डिसोसिएशनच्या फॉर्मॅट मध्ये सांगायचं म्हटलं तर किती H प्लस तयार होतात, अल्फा एवढे तयार होतात. हे पण किती तयार होतात, अल्फा एवढे तयार होतात. म्हणजे कसं, अल्फा काय सांगतोय तुम्हाला, एक पैकी किती तुटले सांगतोय ना, होय का नाही. एक पैकी समजा 0.4 तुटले तर 0.4 तयार झाले ना. हे जेवढे हे तुटतील तेवढे तयार होणार रे. कळते का नाही. 100 पैकी समजा 40 तुटले तर 40 H प्लस तयार होणार नाहीत का. मग एक पैकी 0.4 तयार झाला ना, म्हणजे अल्फाची किंमत समजते का. अल्फा हे जेवढे असतील तेवढेच हे असतील. मग किती शिल्लक राहिले, तर 1 मायनस अल्फा. म्हणजे एक 1 मायनस अल्फा म्हणजे काय, तुटलेले निघून गेले. शिल्लक किती राहिले, 1 म्हणून ते वजा करा. कळतंय का. 0.6 शिल्लक राहिले. 0.6 म्हणायचं नाही, 1 वजा 0.4 असं म्हणायचं, म्हणजे आपल्याला लवकर कळतंय. हे कळलं, येस नो. हा, मग याला डिवाइड बाय व्ही केलं ना तर व्हॉल्यूम वाली टर्म येते. म्हणजे कसं करायचं बघा, के इज इक्वल्स टू एच प्लस किती आहे, अल्फा अपॉन व्ही. आता अल्फा अपॉन व्ही का केलं सांगू, कॉन्सन्ट्रेशन टर्म, मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट प्रेझेंट इन द 1 लिटर ऑफ सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन टर्म इंट्रोड्यूस केली. अपॉन अल्फा अपॉन व्ही डिवाइड बाय काय, 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. सगळं आपण व्ही केलं बघा. पर युनिट व्हॉल्यूम पाहिजेच की, त्याशिवाय कॉन्सन्ट्रेशन कसं म्हणणार ना आपण. मग हा व्हॉल्यूम आणि हा व्हॉल्यूम कॅन्सल होतं, राहते काय मग अल्फा स्क्वेअर अपॉन किंवा इंटू 1 अपॉन व्ही अपॉन 1 मायनस अल्फा.
1/v म्हणजेच काय माहिती आहे का, आपण कॉन्सन्ट्रेशन पण घेऊ शकतो. 1/v म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन टर्म C. आता जर समजा खूपच व्हेरी 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 वीक ऍसिड असेल, वीक बेस असेल, वीक ऍसिड असेल तर 1 - अल्फा कन्सिडर काय करायचं, 1 - अल्फा नियर बाय 1 कन्सिडर करायचं. म्हणजे 10,000 पैकी एक मॉलिक्यूल तुटलाय. 10,000 म्हटलं काय, 9,999 म्हटलं काय. नदीतनं एक बादली पाणी काढून घेतलं, नदीला काय फरक पडतो का, नाही. आधी पण तेवढीच होती, नंतर पण तेवढीच आहे. तसंच इथं आधी पण तेवढीच आहे, नंतर पण तेवढीच आहे. म्हणजे आपण हे टर्म 1 कन्सिडर केली. तर राहिलं काय सांगा बरं, K = α² × C. मग आता पुढे काय राहिलं सांगा बरं, α² काय आला, α² K/C. अल्फा काय आला, √K/C. हे जे तुम्हाला दिसतंय हा ऑस्टवर्ड्स डायल्युशन लॉ आहे. कोणता, ऑस्टवर्ड्स डायल्युशन लॉ. तो काय सांगते तुम्हाला ऑस्टवर्ड डायल्युशन लॉ, द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. जसं मी हे ऍसिड बद्दल सांगितलं तसं ऍज इट इज तुम्ही बेस बद्दल सांगायचं आहे. कळते, सेम फॉर्मॅट, फक्त के च्या ठिकाणी KB येणार आणि आपला ही रिएक्शन काय करा, HNच्या ठिकाणी BOH वाली करा, बाकी सगळं सेम. हे कळते. बरं, पुढं आता तुम्हाला वॉटर बद्दलची एक इन्फॉर्मेशन देतो. वॉटर हे एम्फोटेरिक नेचर दाखवतो. कसलं नेचर दाखवतं, एम्फोटेरिक. एम्फोटेरिक म्हणजे ते ऍसिड आहे का बेस आहे कोणाला सांगता येत नाही, ते सगळं न्यूट्रल आहे. पण ते कधी कधी ऍसिड म्हणून ऍक्ट होते, कधी कधी बेस म्हणून ऍक्ट होते. समोरचा बेस असेल तर ते ऍसिड म्हणून ऍक्ट होते, आणि समोरचा ऍसिड असेल तर बेस म्हणून ऍक्ट होते. फॉर एक्झाम्पल समजा HCl घेतला मी प्लस वॉटर घेतला, फोडाफोडी करा, H+ आणि Cl-, हा H+ ओव्हर अटॅक करतो. प्रोटॉन डोनर म्हणजे कोण, ऍसिड. प्रोटॉन ऍक्सेप्टर म्हणजे कोण, बेस. हा ऍसिड आहे म्हणजे हा कोण आहे, बेस आहे. काय तयार होते, H3O+ आणि Cl-. दुसरा समजा H2O+ अमोनिया. अमोनिया म्हणजे कोण, बेस. मग H2O कसा फोडायचा, H+ OH-. हा H+ अमोनियाच्या लोन पेअर अटॅक करतोय, काय तयार होतंय, NH4+ अमोनियम आयन आणि OH-. बघा बरं, हा कोण आहे, बेस. मग हा कोण झाला, ऍसिड. प्रोटॉन डोनर, प्रोटॉन ऍक्सेप्टर. लोन पेअर घेतोय, लोन पेअर देतोय. लोन पेअर डोनर, लोन पेअर ऍक्सेप्टर. दोन्ही सांगू शकता तुम्ही. हे कळतंय. असं नेचर दाखवणारा म्हणजे खोबरं तिकडे चांगलं, त्याला विचार तू कोण आहेस, ते म्हणते मला माहित नाही कोण आहे मी. समोरचा ऍसिड असेल तर मी बेस आहे, समोरचा बेस असेल तर मी ऍसिड आहे. कळलं ना. आपण म्हणताय का मी तसा निवांत माणूस आहे, पण समोरचा जर रागाला आला तर मग त्याला सुट्टी नाही. कळलं ना. समोरच्या प्रेमानं बोलला, मी प्रेमानं बोलणार. तसेच समोरचा ऍसिड असेल तर हा काय, बेस. समोरचा बेस असेल तर हा ऍसिड. कुणावर डिपेंड आहे, समोरच्यावर डिपेंड आहे. कळलं का. भांडण झाली, तुमच्यापेक्षा लहान कोणतरी असेल त्याचा चांगला फोडायचा, ते मार खाणार, मार देणार तुम्ही. आणि तुमच्यापेक्षा मोठा कोणतरी असेल तर गपमान मार खायचा तुम्ही आणि त्यानं मार द्यायचा. समजलं ना. मार खायचा का द्यायचा कुणावर डिपेंड आहे, समोरच्यावर. तसं ह्याचं डिपेंड आहे. ह्याला व्हायचं एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. काय व्हायचं, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आता पाण्याचं जर तुम्ही बघितलं, पाणी म्हणजे फॉर्म्युला काय, H2SO4 ना. पाण्याचा फॉर्म्युला H2SO4. हा झोपा, काय अरे काय फॉर्म्युला, H2O. कसा फोडायचा याला, H+ आणि OH-. होय का नाही. पण सांगताना असं सांगत नाही आपण, H2O 2 घ्यायचे असतात. हा, आणि लिहायचा लिहिताना असं लिहायचं H3O+ आणि OH- लिहायची पद्धत अशी आहे. H+ ग बसत नाही ना, दुसऱ्या वॉटरच्या मॉलिक्युलर अटॅक करते आणि H3O+ तयार करते. म्हणजे हे दोन्ही सेमच आहे तसं, पण ते 2 मॉलिक्युल वापरले, H+ ग बसला नाही, दुसऱ्या मॉलिक्युलर अटॅक करून H3O+ तयार केलाय. H3O+ म्हटलं काय आणि H+ म्हटलं काय, दोन्ही सेम असते, वेगळं नाही. मग आता यासाठी जर मला डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं असेल, K काढायचं असेल तर कसं करणार बघा बरं मी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ म्हणा किंवा H+ म्हणा इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- डिवाइड बाय H2O स्क्वेअर. का स्क्वेअर आला, किती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन H2O इंटू कॉन्सन्ट्रेशन H2O दोन्ही म्हणून स्क्वेअर केला मी. मग इथं काय केलं मी, K मला सांगा आता, वॉटर हे खूप वीक इलेक्ट्रोलाइट आहे. 10 करोड असं लई भरपूर झिरो देऊन
एखादा नंबर लिहिलाय, त्याचा कुठे 1 2 3 4 तुटतात. ते कसं तुटतात पुढे सांगतो मी किती तुटतात. खूपच कमी तुटतात. खूप म्हणजे खूप कमी. याचा अर्थ H2O चं कॉन्सन्ट्रेशन बदलत नाही, तेवढंच राहणार. ही कॉन्स्टंट टर्म आहे. जसं मगाशी म्हटलं, नदीतनं 1 बादली पाणी काढून घेतलं, नदीच्या पाण्याला फरक पडला का? नाही. आधी पण तेवढंच होतं, नंतर पण तेवढंच आहे. याचा अर्थ वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? कॉन्स्टंट आहे, बदलत नाहीये. त्याच्यामुळे ही टर्म कशी आहे? कॉन्स्टंट. कशी आहे? कॉन्स्टंट. ज्याला के डॅश म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. कळते? मग के इकडे घ्या, केला डबल के आला, के इथनं काढला इथे घेतला, डबल के आला का? डबल के म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, KW म्हणूया. KW म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वॉटर. कळते? आणि ही पण व्हॅल्यू समजून घ्या किती असते. KW इज इक्वल्स टू ऍट 298 केल्विन टेम्परेचर H3O प्लस किती असतं माहिती आहे का? 1 × 10⁻⁷ इंटू OH किती असतात? तेवढेच असतात, 1 × 10⁻⁷. कळते? दोघं पण तेवढेच आहेत. मग किती होते? KW इज इक्वल्स टू किती येतो? 1 × 1 1 × 10⁻⁴. KW किती आहे तुमचा? 1 × 10⁻⁴. आता हे समजून घ्या की pH ची स्केल कुठून कुठेपर्यंत असते? 1 ते 14. 1 ते 14 काय? 1 ते 14 ह्याच्यामुळे आहे. 14 नंबर आहे, दिसतोय का इथं? हे कळतंय? हे समजते का? आता आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर जर घेतला तुम्ही तर तो किती येतो? 1 × 10⁻⁴. हे कळलं? अरे होय ना, बोला. हा. आता नेक्स्ट पुढचा जो पॉइंट आहे तो pH वाला. कोण आहे? pH कोणाला म्हणायचा? pH इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय? निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इन द सोल्युशन. H प्लस म्हणजेच H3O प्लस, दोन्ही सेमच. pH ची डेफिनेशन काय? pH इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ द बेस 10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इन द सोल्युशन. आणि pOH ची डेफिनेशन काय सांगा बरं? निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन सोल्युशन, OH आयन्स इन द सोल्युशन. हे कळते? होय नाही? येस नो? हा. मग pH इज इक्वल, सॉरी, तुमचा जो pH आणि pOH ची व्हॅल्यू किती असते माहिती आहे का? 14 असते. त्यांची बेरीज किती असते? 14 असते. pH आणि pOH किती असतो? 14 म्हणजे pH प्लस pOH इज इक्वल टू किती असतोय? 14. कळते का? अरे होय ना, बोला. येस नो? हा. आता हे लक्षात ठेवा, हे काय दिसतंय ते. आता पुढे बघा. आता मला सांगा, आयनिक प्रॉडक्ट किती आहे सांगा बरं? H प्लस म्हणा किंवा H3O प्लस म्हणा इंटू OH मायनस किती आहे? 1 × 10⁻⁴. हाय की नाही सांगा? येस नो? दोन्हीकडे लॉग घेऊया आता. लॉग घेतला तर काय होईल बघा बरं? लॉग टू द बेस 10. ह्याला याच्या जागी H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन लिहितो मी, असेल तर चालते, दोन्ही सेमच आहे. प्लस गुणाकारांची लॉगची बेरीज असते. लॉग टू द बेस 10 OH मायनस आयन इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10⁻⁴ म्हणजे किती होतोय? असा येतोय बरं का तो. कळते? लॉग सगळं घेतलं, याचा लॉग एवढा येतोय. कळलं? बरं, मग आता काय करायचं? हा मायनस इकडे टाका. काय होईल? मायनस लॉग टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन प्लस मायनस लॉग टू द बेस 10 OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू, हा वजन आहे आधीच होता. आता अकॉर्डिंग टू डेफिनेशन आपले pH डेफिनेशन काय सांगा बरं? pH डेफिनेशन काय आहे? pH म्हणजे कोण? मायनस लॉग टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कोण? pH प्लस pH ची डेफिनेशन काय आहे? मायनस लॉग टू द बेस 10 OH मायनस कॉन्सन्ट्रेशन pOH इज इक्वल्स टू किती असतो? 14. हे कळलं? सोपं आहे अवघड आहे? नक्की कळलं? येस नो? हा. बर, pH आणि K चा रिलेशन तुम्हाला सांगतो. जेवढा pH मोठा असेल, pH मोठा, तेवढा H प्लस काय आहे? जास्त का कमी? जास्त असेल. होय का नाही? येस नो? नाही, रॉंग. हा. जेवढा pH मोठा तेवढा H प्लस कमी. अरे का कमी? समजून घ्या ना. pH म्हणजे कोण आहे? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10.
ऐका H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जेवढे H प्लस जास्त तर pH कमी. अरे वजा साइन मला मायनस कळते की नाही बघा. वजा 3 मोठा का वजा 10 मोठा? आवाज तेच विचारलं तुम्हाला रे. H प्लस जेवढे कमी तर pH मोठा. निगेटिव्ह करतोय निगेटिव्ह दिसतोय का इथं? मग pH जेवढा मोठा असेल जास्त असेल हा जेवढा मोठी संख्या तेवढी ही संख्या काय असणार? कमी. H प्लस कमी. समजते का रे? होय नाही? उलट आहे रे. ह्या निगेटिव्ह मुळे उलट आलं. समजलं? मग एक pH वाला ऍसिड डेंजर असेल का 5 pH वाला ऍसिड डेंजर असेल? हा 1 का 5? 1 वाला. एक pH वाला ऍसिड जास्त डेंजर का? जेवढा pH कमी H प्लस जास्त. हे कळतंय? होय नाही? हा. आता तुम्हाला एक 4 मॉलिक्यूल सांगतो. पहिला HCl स्ट्रॉंग ऍसिड. कसं आहे? स्ट्रॉंग ऍसिड. NaOH कसं आहे? स्ट्रॉंग बेस. दोघं पण स्ट्रॉंग आहेत. दोघं पण स्ट्रॉंग आहेत त्याचा अर्थ त्यांचं डिसोसिएशन हे कम्प्लिटली होते. काय ते? कम्प्लीट डिसोसिएशन. पूर्णपणे तुटतात. मग यांचं तुटल्यानंतर यांना ब्रेकअप झाला तर मग पॅचअप कसं करायचं? बोला. H प्लस OH मायनस काय तयार होते? H2O पाणी. NaCl हे साल्ट. तुम्हाला एक सांगतो ऍसिड आणि बेसच्या टायट्रेशन मध्ये साल्ट आणि वॉटर तयार होते. मीठ आणि पाणी तयार होते. परत पुढचा स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस घेऊया आपण. वीक बेस कळतं का? हा वीक बेस आहे. कसा आहे तो? हा स्ट्रॉंग ऍसिड आणि हा कोण आहे? स्ट्रॉंग बेस. हा कोण आहे? स्ट्रॉंग ऍसिड आणि हा कोण आहे? वीक बेस. असा असेल तर डबल एरो दाखवायचा. मग इथे सांगा काय होणार आहे? H2O पाणी तयार होणारच. H प्लस आणि OH मायनस पाणी तयार राहिलं कोण सांगा बरं? NH4Cl साल्ट आहे. मीठ. मीठ कुणाला म्हणायचं? ज्यांच्यामध्ये आयनिक बॉन्ड असतो त्याला साल्ट बोलायचं. नेक्स्ट वीक ऍसिड. आता वीक ऍसिड कुठलं घेऊया? CH3COOH हा वीक ऍसिड आहे. कसा ऍसिड आहे? वीक ऍसिड. आणि कोण? तर स्ट्रॉंग बेस NaOH. स्ट्रॉंग बेस NaOH. ऐका दोघांचं तर काय होणार आहे बघा बरं. CH3COO काय झालं बघा बरं. हा CH3 हा H प्लस आणि हा OH मायनस काय बाहेर पडते रे? काय बाहेर पडते? पाणी. राहिलं कोण? Na प्लस आणि O मायनस साल्ट तयार होतं. मीठ तयार होतं. त्यानंतर नेक्स्ट CH3COOH वीक ऍसिड. NH4OH वीक बेस. काय तयार होणार आहे? हा OH आणि हा H काय बाहेर पडते? आवाज H2O. राहिलं काय सांगा बरं? CH3COO आहे का? आणि NH4. आता त्या साल्टला विचारायचं तो कुणाचा? ह्याला म्हणायचं तो कुणाचा रे? ते म्हणते मी स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस वाल्याचा साल्ट आहे. कळते का बरं? दोघं पण स्ट्रॉंग आहेत. दोघांच्या मुळे तयार झालेला आहे. याला विचारा तो कुणाचा रे? तो काय म्हणतोय? मी स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा साल्ट आहे. ह्याला विचारा तो कुणाचा? ते म्हणते मी वीक ऍसिड आणि वीक स्ट्रॉंग बेसचा साल्ट आहे. ह्याला विचारा तो कुणाचा? वीक ऍसिड आणि वीक बेसचा साल्ट आहे म्हणते. कळते? होय नाही? येस नो? हा. आता ह्याच्यामध्ये पण बघा न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये के आणि केबीच्या व्हॅल्यूज खूप मॅटर करतात. म्हणजे कसं बघा समजा मी काय करतो 3 पॉइंट सांगतो मी तुम्हाला. पहिला पॉइंट सांगतो के जर मोठा असेल केबी पेक्षा. के मोठा आहे कोणापेक्षा? केबी पेक्षा. असं जर असेल तर तुम्ही समजून जायचं की त्या सोल्युशन मध्ये H प्लस ची संख्या ना ती जास्त असते. H प्लस कशा जास्त. का बरं? के मोठा म्हणजे H प्लस जास्त शिल्लक राहणार. केबी छोटा म्हणजे तर OH मायनस कमी पडणार. मग H प्लस बिना लग्नाचे राहणार. त्यांना कोण मिळणार नाही OH मायनस न्यूट्रलायझेशन साठी. म्हणजे याचा अर्थ H प्लस कशा आहेत जास्त, OH मायनस कशा आहेत कमी. जेवढे OH मायनस तयार होतील त्यांचं न्यूट्रलायझेशन होईल की
पण एच प्लस जास्त आहेत. का जास्त आहेत? कुणामुळे जास्त आहेत? के मोठा आहे म्हणून. असे हे ऍसिड सोल्युशन तर ते कसं असते? ऍसिडिक असते. कसं असते? ऍसिडिक. किंवा असं असेल के छोटा आहे आणि के बी मोठा आहे. याचा अर्थ काय निघतो? याचा अर्थ काय निघतो? OH मायनस कसे आहेत? जास्त आहेत. असं सोल्युशन असेल तर ते कसं असते? बेसिक. आणि के पण तेवढाच आहे आणि के बी पण तेवढाच आहे. असं असेल तर कोण जास्त आहे कोण कमी असं नाही. जेवढे एच प्लस तेवढेच OH मायनस, दोघे एकत्र आले, न्यूट्रलाइज झाले, वॉटर मॉलिक्यूल तयार केला. याचा अर्थ काय निघतो? हे सोल्युशन कसं असते? आवाज. सोल्युशन कसं आहे? न्यूट्रल. समजते? होय ना मला? येस नो? हा. आता पुढचा एक पार्ट आहे तो म्हणजे बफर. कोणता पार्ट आहे? बफर. आता बफर काय असतो? तर बफर समजून घ्या. बफर हे असं मटेरियल आहे, ते काय करतं माहितीये का? सोल्युशनचा पीएच चेंज होऊन देत नाही. म्हणजे एखादं सोल्युशन आहे, समजा आपण जेवढे काही अन्न पदार्थ आणतो त्या अन्न पदार्थाचा पीएच बदलून चालत नाही, टेस्ट बदलते. साधा आज आमटी केली तर समजा ती आमटी उद्या जर बघितली तर ती खराब लागते. खराब लागते का खराब लागते? त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घातलेला असते. तुम्हाला माहिती आहे टोमॅटोमुळे आमटी खराब होते बघा. टोमॅटो कसं आहे? ऍसिडिक कंडिशनला, त्यामुळे ते अजून दुसऱ्या दिवशी लवकर खराब होऊन जाते. आणि टोमॅटो घातलं नसेल तर लवकर खराब होत नाही. बरं, तो विषय वेगळा. बरं, खराब झाल्यानंतर टेस्ट बदलते का नाही? टेस्ट बदलते याचा अर्थ ती ऍसिडिक कंडिशनला गेली असणार आहे. होय का नाही? येस नो? मग विचारणं काय कळतंय की एखाद्या खाद्यपदार्थाचा पीएच बदलला तर टेस्ट बदलणार. मग तो पीएच बदलू नये. खाद्यपदार्थच म्हणत नाही मी, सगळ्याच औषध असतील आणि काय सोल्युशन्स असतील आणि जे काय असेल, पीएच बदलू नये म्हणून आपण एखादा कंपाऊंड, एखादा मटेरियल त्या सोल्युशन मध्ये ऍड करायचा. त्याला आपण बफर म्हणतो. बफर काय करतोय? विच रेजिस्ट टू ड्रास्टिक चेंज when adding small amount of acid or base in it or in solution. तुम्ही H प्लस किंवा OH मायनस जरी ऍड केले थोडेफार त्याचा परिणाम होत नाही. तो बफर काय करतोय? त्या सोल्युशनचा पीएच बदलून देत नाही. सोल्युशनचा पीएच हा फिक्स राहतो. म्हणजे एखादा सोल्युशन आहे, त्याचा पीएच बदलू नये असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये बफर ऍड करून ठेवायचा. आणि मग कोणी मुद्दाम त्यात थोडंसं ऍसिड टाकलं तर त्याचा पीएच बदलणार नाही. पण जर भरपूर ऍसिड टाकलं तर बदलणार बरं का. बफरच्या म्हणजे बफर एवढी त्याची कॅपॅसिटी नसते की एवढ्या लार्ज क्वांटिटी मधल्या ऍसिडला सगळ्यांना न्यूट्रलाइज करायची. आता याच्यामध्ये पण बफरचे पण टाईप असतात. ऍसिडिक बफर, बेसिक बफर असे. बफर काय करतोय काय तुम्हाला? एच प्लस जास्त झाले तर एच प्लस ला न्यूट्रलाइज करायचं काम करतो आणि OH मायनस जास्त झालं तर OH मायनस ला न्यूट्रलाइज करायचं काम करतो. समजलं काय म्हणते मी? होय बोला. येस नो? कळते का बफर? हा. आणि बफर नंतर आता बफर मध्ये पण तुम्हाला एक पीएच आणि पीओएच आणि पीके आणि पीकेबी हा एक फॉर्मॅट आहे, तो एक लक्षात घ्या. पीके आणि पीकेबीचा तुम्हाला सांगायचं विसरलो. पीकेए इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 के हा फॉर्म्युला असतो. पीकेबी इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 केबी हा फॉर्म्युला असतो. आता याच्यावर एक समजून घ्या. लॉजिक पहिला क्रिएट करा, मग तुम्हाला आन्सर देता येते. ज्याचे एच प्लस जास्त त्याचा के आवाज मोठा. के मोठा असेल याचा अर्थ पीके कसा असतो? छोटा. जेवढा पीके छोटा तेवढं ऍसिड डेंजर. परत रिपीट करूया. ज्या सोल्युशन मध्ये एच प्लस जास्त आहे ते ऍसिड डेंजर. हा, त्याची तीव्रता जास्त, स्ट्रेंथ जास्त. त्याचा के कसा असणार? एच प्लस जास्त म्हणजे के. जेवढा के मोठा तेवढा मायनस मुळे पीके छोटा. जेवढा पीके छोटा तेवढं ते डेंजर. कळते? ह्याचं उलट तसंच. समजलं का? होय नाही बोला? हे समजते का सगळ्यांना? जेवढा OH मायनस जास्त तेवढा केबी मोठा, केबी मोठा तेवढा पीकेबी छोटा. समजलं? म्हणजे ऍसिडची अवकात दाखवायची असेल, त्याची ऍसिडची जी काय त्याची स्ट्रेंथ तुम्हाला सांगायची असेल समोरच्याला, हा किती डेंजर आहे, किती सॉफ्ट आहे हे सांगायचं असेल तर क्वांटिटेटिव्ह फॉर्मॅट मध्ये तुम्ही या नंबरनं सांगू शकताय की याचा पीके किती आहे. तो पीके का आला की आपल्याला समजतं. तुमचं नाही का नॉर्मली कसं करतात, पाहुणे पे आले तर मार्क विचारतात पहिल्यांदा. 40% म्हटलं की हा हे काय नाही का मापाचं काय, लगेच समजते त्यांना. त्यांना कळतंय 100 पैकी 40 पडलं.
पण तुम्ही म्हणला 99%, हा भारी भारी. तसं आहे ना, ऍसिड बद्दलची इन्फॉर्मेशन पीके देतो. विचारायचं अरे ह्याची पीके किती आहे, तर पीके लई छोटा दिला तर माझं लई डेंजर आहे, व्हायला हात लावायचं नाही, लांब राहायचं त्याच्यापासून. कळलं पहिला बोला येस नो. पुढचा आहे तो एक सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणून आहे. तो आता मी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जर सांगितलं ना तशा पद्धतीनेच आहे. याच्यामध्ये सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि आयनिक प्रॉडक्ट हा एक फॉर्मॅट आहे. तर याच्यामध्ये कॉमन आयन इफेक्ट एक आहे. कॉमन आयन इफेक्ट मध्ये काय करतो आपण की दोन वेगळे सोल्युशन्स घ्यायचे, एक स्ट्रॉंग असतो आणि एक वीक असतो. स्ट्रॉंग वाला काय करतो तर जे आयन स्ट्रॉंग वाला बनवतो तेच आयन वीक वाला पण बनवतो. झोपायला की मग स्ट्रॉंग वाला जो आयन्स बनवतोय तो काय करतोय वीक वाल्या आयन्सच्या प्रोडक्शनला सप्रेस करतोय. वीक वाल्या मॉलिक्युलचं डिसोसिएशन होऊन देत नाही. तो म्हणते आम्ही तर प्रेझेंट आहे, तुम्ही डिसोसिएट होऊन आयन्स तयार करू नका. त्यामुळे त्यांचं डिसोसिएशन कमी करतोय. त्यांचं डिसोसिएशन कमी केलं की त्यांचा केबी छोटा येतो. आणि तुम्हाला सांगितलं पीके आणि केबी आणि के ह्या टेम्परेचरवर डिपेंड असतो म्हणून सांगितलं तुम्हाला. आता याचे तुम्हाला याच्या पुढे एक ऍप्लिकेशन्स आहेत. ऍप्लिकेशन्स एक करून ठेवा बरं का, एमसीक्यूला कुठेतरी येऊ शकतात. पण त्याच्यामध्ये दिलाय तो बायोकेमिकल ऍप्लिकेशन्स मध्ये आपल्या रक्ताचा पीएच मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या रक्तामध्ये एक बफर आहे, तो बफर ऍड कर. बरं रक्ताचा पीएच किती असतो 7.36 ते 7.42. रक्ताचा पीएच जर 0.2 जरी बदलला तर माणूस आउट. 0.2 म्हणतोय मी. तर तो पीएच मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतं तर HCO3- आणि H2CO3 हे मेंटेन करायचं काम करतं. परत सलाईन वॉटर वगैरे असतं, इंजेक्शन वगैरे असतात ना इंजेक्टेबल फॉर्मॅटमध्ये, त्या सलाईन वॉटरचं किंवा इंजेक्शनचं पीएच बदलू नये म्हणून त्याच्यामध्ये मुद्दाम बफर ऍड करून ठेवलेला असतो. पीएच बदलला की मग लईच ड्रास्टिक चेंज झाला आणि ह्या बफरला पण जमला नाही एवढा चेंज ऍक्सेप्ट करणं तर माणूस आउट होणार. मातीचा पीएच पण खूप महत्वाचा आहे हेल्दी ग्रोथ ऑफ द प्लांटसाठी. इंडस्ट्रीमध्ये पेपर इंडस्ट्री असेल, डाय इंडस्ट्री असेल, टेक्सटाईल इंडस्ट्री असेल, पेंट इंडस्ट्री असेल, ह्या सगळ्यांमध्ये पीएच मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. मेडिसिनचं तर सांगेल सगळ्या मेडिसिनमध्ये बऱ्यापैकी वापरतात. आणि पीएच हा खूप महत्वाचा पार्ट आहे. साधं सोपं तुम्हाला सांग का, आपण द्राक्ष बागेवर औषध मारायच्या आधी सुद्धा बऱ्याच औषधांचं पीएच बघितलं जातं. पीएचवर पण बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. इव्हन तुम्हाला खाद्यपदार्थांच्या टेस्टवरून तुम्ही सांगू शकता की खाद्यपदार्थ चांगला आहे का वाईट आहे. टेस्ट बदलली याचा पीएच बदललेला असणार. कळते. आता हा आयनिक इक्विलिब्रियम एकदा वाचून घ्या. मग त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आपण बघणार आहे त्याच्यामध्ये थिअरी अजून जरा थोडी होऊन जाते. मी फक्त वर्ण सांगत गेलोय, सगळं डिटेलमध्ये सांगण्यासाठी आता आपल्याकडे वेळ नाहीये. कळते. हा तसा आपला 15-20 दिवस चालतो टॉपिक, लगेच संपत नाही. हा 15-20 दिवसाचा वेळ आहे ना तो आपण आता एवढ्या एका तासात सांगणं हे तसं माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. पण ऍटलिस्ट थोडंसं तुम्हाला रिवाइज करायचं म्हणून हे सांगितलंय. हे काय डिटेलमध्ये स्टडी नाही आहे आपला. क्वेश्चन बघताना थोडं डिटेलमध्ये होऊन जाईल आपलं. कळते होय ना मला.